नमस्कार मित्रांनो, आपल्या देशात बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणावर असतात आणि त्यांची बांधकाम क्षेत्रात महत्त्वाची भूमिका असते। कारण बांधकाम क्षेत्रात जरी कितीतरी आधुनिक मशिनरी इले तरी बांधकाम कामगार जर नसत तर मशिनीचो पण मोठोसो फायदो तसो होणार नाही। कारण बांधकाम करण्यापासून बारीक सारीक अशी कितीतरी कामं असतात जी कामगारांशिवाय अशक्य असतात। थोडक्यात मग काय सांगायचं तर किती पण मोठे मोठे प्रोजेक्ट होऊन देत, मोठे मोठे बिल्डिंग होऊन देत, त्यांना जर कामगारांची साथ नसत तर मोठे मोठे बिल्डिंग प्रोजेक्ट करणं अशक्य असा माका वाटतं। तुमका काय वाटतं तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, तरी पण बांधकाम कामगार एवढं महत्त्वाचा भाग असलो तरी त्याका मिळता काय तर 400 आणि 500 रुपये। आता या 400 आणि 500 रुपयात महिन्यात त्यांच्याकडे जेमतेम 15,000 रुपये जमतात। तर आपण रोज काम मिळालं तर, नाहीतर तेवढे पण नाही। आता या 15,000 रुपयात त्या कामगारांना आपली आर्थिक बाजू कशी काय भक्कम करायची, त्याच्याशिवाय आजारपण, मुलांचा शिक्षण असे कितीतरी प्रॉब्लेम बांधकाम कामगाराक दर महिन्यात फेस करूचे लागतात। आणि ह्या सगळा करून त्यांच्याकडे राहता काय तर काय नाही। मित्रांनो, गेली कित्येक वर्ष कामगार कसो बसो आपला पोट भरता आणि आपलं आयुष्य जगता। आणि म्हणूनच भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी मिळून कामगारांच्या कल्याणासाठी महत्त्वाचा पाऊल उचलल्याने। आता हे योजना कोणकोणते असत आणि ते कसे मिळवायचे या अजून सगळ्या कामगारांना माहिती नाही। ज्यांका माहिती आहे त्यांचा अभिनंदन, माहिती नाही त्यांना आम्ही आमच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करतलो, जेणेकरून या योजनेच्या माध्यमातून त्यांचा फायदा होईल। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ सुरू करूच्या आधी माझी तुमका एक विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नको। आम्ही नवीन नवीन योजना तुमच्यापर्यंत पोहोचवतो नक्कीच प्रयत्न करतलो। मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी सरकारचे विविध योजना असतात, पण ते मिळवण्यासाठी त्या कामगाराची नोंदणी असणं खूप गरजेची आहे। आणि ही नोंदणी आपण दोन प्रकारे करू शकतो। एक म्हणजे ऑनलाईन अधिकृत वेबसाईटवर जाऊन, आणि दुसरी म्हणजे आपल्या जवळच्या कामगार कल्याण कार्यालयात जा। आपणाक जी पद्धत सोपी वाटतं त्या पद्धतीने आपण नोंदणी करून घ्यावा। मित्रांनो, नोंदणी करू कागदपत्र काय काय लागतात आपण थोडक्यात बघूया। सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपला आधार कार्ड, दुसरा म्हणजे आपण जा काय काम करतो, म्हणजे बांधकाम करतो, प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन अशा प्रकारची भरपूर कामं असतात। आपण जा काय काम करतो त्याच्या आपल्याकडे 90 दिवसापेक्षा जास्त काम केलेल्याचा ग्रामसेवक किंवा अधिकृत ठेकेदार यांची सही आणि शिक्को असलेला सर्टिफिकेट होया। तसाच रेशन कार्ड, बँक पासबुक आणि कामगाराच्या कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण तपशील, त्याच्यात आई वडील, पत्नी आणि पहिल्या 2 मुलांची सर्व माहिती, उदाहरणार्थ म्हटलं तर आधार नंबर, शिक्षण, व्यवसाय, जन्मतारीख ह्या सगळा फॉर्म भरताना आपण माहिती देऊ होई। याचा फायदा आपणाक योजनेचा मोबदलो घेताना होता। नोंदणी करताना कामगाराचं वय 18 वर्ष पूर्ण आणि 60 वर्षापेक्षा जास्त नको, कारण 60 वर्षापेक्षा जास्त वय जर असला तर कामगाराची नोंदणी होणार नाही। पण जर नोंदणी अगोदर केलेली असत तर पेन्शन मात्र नक्की मिळतं। मित्रांनो, आता कामगारांसाठी योजना कोणकोणती असत ता बघूया। पहिली म्हणजे बांधकाम कामगारांच्या मुलांका शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती। मित्रांनो, ही एक महत्त्वाची योजना असा, कारण कामगाराच्या मुलांका चांगला शिक्षण या योजनेमार्फत घेता येतं। तुमच्या मुलाक जेवढा शिक्षण घ्यायचा असत तेवढा घेऊ दे, त्याका शिष्यवृत्ती मिळतली। या योजनेचं स्वरूप आपण थोडक्यात बघूया। मित्रांनो, जर कामगाराचा मूल इयत्ता 1 ते 7वी इयत्तेमध्ये शिकत असला तर त्या विद्यार्थ्याक वार्षिक 2500 रुपये शिष्यवृत्ती सरकारकडून दिली जातली। जर मूल 8वी ते 10वी इयत्तेत शिकत असला तर दरवर्षी त्या विद्यार्थ्याक 5,000 रुपये शिष्यवृत्ती सरकारकडून दिली जातली। मात्र अट अशी आहे की त्या विद्यार्थ्यांना शाळेत मात्र 75% किंवा त्यापेक्षा जास्त उपस्थिती दाखवची आहे। जर समजा आपल्या मुलाक इयत्ता 10वी व 12वी मध्ये किमान 50% किंवा अधिक गुण जर मिळाले तर त्या विद्यार्थ्याक 10,000 रुपये सरकारकडून शिष्यवृत्ती मिळते। जर विद्यार्थी पदवी अभ्यासक्रम करत असलो तर दरवर्षी रुपये 20,000 एवढी शिष्यवृत्ती त्या विद्यार्थ्याक दिली जातात। जर एखाद्या विद्यार्थ्याक MSc कम्प्युटर कोर्स जरी करूचो असलो तरी सुद्धा त्या कोर्सची पूर्ण फी सरकारकडून दिली जातात। त्यानंतर वैद्यकीय पदवी करता दरवर्षी 1 लाख रुपये आणि अभियांत्रिकी पदवीसाठी दरवर्षी 60,000 रुपये शिष्यवृत्ती त्या कामगाराच्या मुलाक सरकारकडून दिली जातात। एवढी शिष्यवृत्ती कामगाराच्या मुलांका जर मिळाली तर त्या कामगाराच्या मुलांका शिक्षण घेऊक बऱ्यापैकी मदत होता। आणि त्या कामगाराची मुला जर चांगली शिकली तर त्या कामगाराचा जीवन सफल झाला असा म्हणा काय हरकत नाही। मित्रांनो, आता दुसरी योजना असा ती असा आरोग्यविषयक। कामगारांच्या पत्नीची प्रसूती जर नैसर्गिक झाली तर 15,000 रुपये आणि जर शस्त्रक्रिया झाली तर 20,000 रुपये, म्हणजे हैसर पण आपलं डिलिव्हरीचा खर्च जेमतेम मिटता।
पूर्ण नाही पण जेवढं मिळतं तेवढं खूप असा. आता समजा जर एखाद्या कामगारान आपल्या एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची जर शस्त्रक्रिया केल्यात तर त्या मुलीच्या नावावर सरकार 1 लाख रुपये मुदत ठेव म्हणून ठेवता. आता हे 1 लाख रुपये ज्यांका होयत त्यांनीच ही शस्त्रक्रिया करूची असा, ज्यांका नको होत त्यांच्यानी शस्त्रक्रिया करू नको. याच्यानंतर जर कामगाराक किंवा त्याच्या कुटुंबातील कोणाक पण जर गंभीर आजार झालो तरी सुद्धा त्या कामगाराक सरकार 1 लाख रुपये मदत देता. तसाच जर कामगाराचा काहीतरी अपघात होऊन 75% अपंगत्व इला तर सरकारकडून योजनेअंतर्गत 2 लाख रुपयाचो मोबदलो दिलो जाता. मंडळीनो, जर समजा कामगाराचो कामावर असताना मृत्यू झालो तर कामगाराच्या वारसास 5 लाख रुपये मोबदलो सरकारकडून दिलो जाता. तसाच कामगाराच्या अंत्यविधीसाठी सुद्धा 10,000 रुपयाची मदत सरकारकडून दिली जाते. तसेच कामगाराच्या विधवा पत्नीस रुपये 24,000 5 वर्षाकरता दिले जातात. जर कामगाराक घर बांधूचा असला तरी 2 लाख रुपये अनुदान मिळतात. किंवा कामगाराक जर गृहकर्ज घ्यायचा असला तरी सुद्धा रुपये 6 लाख पर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा रुपये 2 लाख एवढा अनुदान सरकारकडून दिला जातं. म्हणजे हे सर घराचा पण प्रश्न मिटता. मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जे काही कल्याणकारी योजना असतात ते आम्ही तुमच्यापर्यंत माहितीच्या स्वरूपात पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अजून काय राहिले असतील आणि ते तुमका जर माहिती असले तर ते आमका तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आमचो हेतू एकच असा, आमच्या कोकणातील कामगारांका त्याचो लाभ नक्की मिळाचो, ज्याच्यामुळे त्या कामगाराक त्याच्या कुटुंबाक आर्थिक मदत मिळत, त्याच्या मुलांका चांगला शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षित जीवन मिळत. आणि म्हणूनच कामगारांनी आपली नोंदणी करून सगळ्या योजनेचा लाभ घ्यावा. तुमची मेहनत सरकार ओळखता योजना तुमच्यासाठीच असत, त्याचा फायदा घ्यावा आणि आपल्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करा. चला तर भेटाय अशाच एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि माहिती जर थोडीशी पण महत्त्वाची वाटली असत तर आमच्या डिजिटल कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू कंजूसपणा करू नको. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, ज्याच्यामुळे ज्या कामगाराक ही योजना माहिती नाही त्याका पण योजनेची माहिती मिळत आणि आपल्या हाताने एक चांगला काम घडत. चला तर मग भेटाय नवीन व्हिडिओत. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.